नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सान्वी साक्षी लॉग या चॅनलवर. तर आम्ही सान्वीचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा केला आणि कुठे केला हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आम्ही आज आलो आहे आजनसरा. आजनसरा हे गाव वर्धा जिल्ह्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे संत बोजाजी महाराज यांचं देवस्थान. थोडक्यात सांगायचं म्हणजे इथे पुरणपोळीचा मान असतो आणि देवाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून पुरणपोळीचा आशीर्वाद हा भक्तांना दिला जातो. तर मित्रांनो बघा, आम्ही तिथे 10 वाजता पोहोचलो होतो आणि आमचा 12 वाजेपर्यंत थोडक्यात स्वयंपाक हा आटपून गेला होता. त्यानंतर सानूच्या बर्थडेचं थोडंफार डेकोरेशन झालं होतं आणि काही मंडळी बसली होती. काही मंडळी थोडंफार डेकोरेशन बाकी होतं ते करण्यामध्ये व्यस्त होती आणि मी पण माझं थोडंफार काम आटपून मी थोडं व्हिडिओ काढण्याचं काम सुरू करून दिलं होतं. तर मित्रांनो, इथे भाजी भात आणि बाकीचे काही आयटम तयार होते, फक्त आमचं पुरण काढून आणायचं बाकी होतं. भजी वगैरे सगळे आटपले होते कारण पुरणाच्या मशीनवर गर्दी असल्यामुळे आमचा नंबर थोडा लेट लागला. त्यानंतर आम्ही आलो आहे इकडे पुरण मशीनवर पुरण काढायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि इकडे यांच्या गप्पा सुरू होत्या. मग नंतर माझी मम्मीची पण इच्छा होती की मी एकदा ट्राय करते, तर तिने पण ट्राय करून बघितलं. अशा प्रकारे आमचं हे थोडंफार पुरण काढून झालेलं होतं आणि बाकीचं पुरण काढणं हे सुरूच होतं. तर मित्रांनो, इथलं सांगायचं म्हणजे असं की मंदिराच्या ट्रस्टने जे भक्तांना स्वयंपाक बनवायला ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि इथे ॲम्ब्युलन्सची सुविधासुद्धा उपलब्ध आहे आणि इतर प्रकारच्या भरपूर सुविधा मंदिराच्या ट्रस्टने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आमचं हे सगळं पुरण काढून झालेलं होतं. त्यानंतर आमचा सगळा स्वयंपाक तयार झालेला होता आणि नैवेद्य घेऊन आम्ही मंदिराकडे चाललेलो होतो. मंदिरामध्ये आले असताना आमचे काही पाहुणे मंडळी आतमध्ये बसलेले होते आणि मंदिराचा जो काही परिसर आहे आणि महाराजांच्या मूर्तीजवळ जे काही सजावट आहे ते बघू शकता. निढळावरी कर ठेवणी वाट मी पाहे, माझे माऊली. त्यानंतर आम्ही थोडा नैवेद्य बोजाजी महाराजांच्या मूर्तीजवळ ठेवून थोडा नैवेद्य आम्ही बाहेर घेऊन आलेलो होतो. ज्या ठिकाणी नारळ फोडतो त्या ठिकाणी आम्ही बाकीचा उरलेला जो काही नैवेद्य आहे तो आम्ही तिथे ठेवून दिला होता. नंतर छोटीशी पूजा करून सानवीच्या पप्पांनी नारळ वगैरे फोडलं होतं आणि सगळ्यांना प्रसाद वाटून दिलेला होता. अशा प्रकारे आमची ही पूजा आटोपली होती आणि आम्ही सानवीच्या बर्थडेच्या तयारीला लागलो होतो. सानवी काका चेक करत होती की डेकोरेशन व्यवस्थित झालं की नाही. फायनली अशा प्रकारे आमचं डेकोरेशन झालं होतं आणि आमची सानवी, तिला असं वाटत होतं की मी कधी केक कापणार कधी नाही, म्हणून ती एकदम शांत बसलेली होती. थोड्या वेळाने सगळ्यांनी येऊन तिला औक्षण केलं. आणि मग त्या औक्षण करून झाल्यानंतर आम्ही तुला हॅपी बर्थडे बोलायला लागला, ती पण आपल्यासोबत हॅपी बर्थडे बोलायला लागली. त्यानंतर सानवीने केक कटिंग वगैरे केला आणि सगळ्यांना थोडा थोडा चारून दिला. त्यानंतर आम्ही पण तिला केक चारून दिला आणि तिच्यासोबत काही फोटो काढले. काही मी केक चारून दिला, काही मी तिला गिफ्ट दिलं. सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिला. सानवीचा वाढदिवस असा आम्ही साजरा केला आणि त्यानंतर सगळे पाहुणे मंडळी जेवण करायला बसली आणि सगळ्यांनी एन्जॉय करत जेवण केलं.
तर अशा प्रकारे आम्ही सान्वीचा वाढदिवस साजरा केला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही काही फोटोसुद्धा काढलेले आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर मित्रांनो, भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.